हॅलो गाईज, आजच्या सेशनमध्ये खूपच इंटरेस्टिंग मराठीमधून जर्नल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन। पहिला प्रश्न आहे, निळ्या कलरची केळी कोणत्या देशामध्ये भेटते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अमेरिका, बी आफ्रिका, सी दक्षिण कोरिया किंवा डी चीन। काहीच प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंद दिले जातील। त्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला। योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका। पुढील प्रश्न, हिंदू धर्मामध्ये किती पुराण आहेत? त्यासाठी ऑप्शन आहे, ऑप्शन ए 20 पुराण, बी 23 पुराण, सी 16 पुराण किंवा डी 18 पुराण। योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 18 पुराण। पुढील प्रश्न, महाभारतातील युद्ध किती दिवस चालले होते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 70 दिवस, बी 60 दिवस, सी 80 दिवस किंवा डी 18 दिवस। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 18 दिवस। पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठी मूर्ती कोणाची आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, बी छत्रपती शिवाजी महाराजांची, सी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि डी वरीलपैकी एकही नाही। योग्य उत्तर ऑप्शन सी स्टॅच्यू ऑफ युनिटी। पुढील प्रश्न, कोणत्या क्षेत्रातील मुलांना जॉब लवकर मिळतो? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए इंजिनिअरिंग, बी सायन्स, सी कॉमर्स किंवा डी आर्ट्स। योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॉमर्स। पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात पौष्टिक असते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए म्हैस, बी गाय, सी बकरी किंवा डी वरील सर्व। गाईज, खूप इंटरेस्टिंग प्रश्न पाहत आहोत आणि या इंटरेस्टिंग प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बकरी। पुढील प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आइन्स्टाईन, बी जॉर्ज, सी न्यूटन किंवा डी भट आचार्य। योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूटन। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने सर्वात पहिले कोरोना व्हॅक्सिनचा शोध लावला? त्यासाठी ऑप्शन आहे, ऑप्शन ए अमेरिका, बी जपान, सी दुबई किंवा डी रूस। योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रूस। गाईज, अशा इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा। पुढील प्रश्न, सर्वात मोठी मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी गुजरात, सी पंजाब किंवा डी महाराष्ट्र। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात। पुढील प्रश्न, सर्वात शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? त्यासाठी ऑप्शन आहे, ऑप्शन ए 100 कॅरेट, बी 20 कॅरेट, सी 24 कॅरेट किंवा डी 60 कॅरेट। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 24 कॅरेट। पुढील प्रश्न, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? त्यासाठी ऑप्शन आहे, ऑप्शन ए महाराष्ट्र, बी दिल्ली, सी गुजरात किंवा डी पंजाब। योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र इमानदार समजले जाते? त्यासाठी ऑप्शन आहे, ऑप्शन ए आर्मी, बी वकील, सी डॉक्टर किंवा डी पोलीस। गाईज, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहत आहे पा।
आणि या इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मी. गाईज, आर्मी या क्षेत्रातील व्यक्तींना सर्वात जास्त इमानदार समजले जाते आणि त्यानंतर जे प्रोफेसर क्षेत्रातील लोक असतात त्यांना देखील सर्वात इमानदार समजलं जातं. पुढील प्रश्न, मनुष्याचे 50 वर्षानंतर सरासरी आयुर्मान म्हणजेच आयुष्य किती असेल? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए 50 वर्ष, बी 60 वर्ष, सी 40 वर्ष किंवा डी 30 वर्ष. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 40 वर्ष. म्हणजेच गाईज, मनुष्य 50 वर्षानंतर सरासरी फक्त 40 वर्ष जीवित राहील. पुढील प्रश्न, भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए 100, बी 26, सी 75, डी 25. आणि योग्य उत्तर ऑप्शन डी 25. पुढील प्रश्न, मनुष्याने कोणते फळ सर्वात पहिल्यांदा खाल्ले होते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए केळी, बी आंबा, सी सफरचंद किंवा डी खजूर. गाईज, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खजूर. पुढील प्रश्न, कुठल्या क्षेत्रातील मुलींचे लग्न लवकर होते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए विज्ञान शाखेतील, बी मेडिकल शाखेतील, सी वाणिज्य शाखेतील किंवा डी कला शाखेतील. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कला शाखेतील. पुढील प्रश्न, सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळ, बी पंजाब, सी राजस्थान किंवा डी मध्य प्रदेश. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, प्लास्टिकवर बंदी करणारे पहिले राज्य कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी महाराष्ट्र, सी राजस्थान किंवा डी दिल्ली. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश. गाईज, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्मतात? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए जुलै, बी ऑगस्ट, सी डिसेंबर किंवा डी मार्च. गाईज, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. अशा इंटरेस्टिंग क्वेश्चनसाठी तुम्ही या चॅनलला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑगस्ट. थँक्यू सो मच.